प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। गुणरत्न सदावर्ते आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी ही आज अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे। राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता डॉक्टर बीरेंद्र सराफ यांनी सुद्धा भूमिका मांडली। मनोज जरांगेंच्या वतीनं विजय थोरात यांनी भूमिका मांडताना ही याचिकाच फेटाळून लावावी अशा प्रकारची मागणी केली होती। पण या सगळ्या विषयामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकाकर्ते म्हणून युक्तिवाद करताना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या माळी समाजाच्या युवकाच्या हत्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांना आरोपी करावं या आपल्या मागणीवर पुन्हा एकदा भूमिका घेतली। आणि अर्थातच मुंबई उच्च न्यायालयानं येत्या 5 तारखेला राज्य सरकारला त्याचा अहवाल सादर करायला सांगितला आहे। पण मराठा समाजाच्या वतीनं सुद्धा अनेक महत्त्वाच्या वकिलांची कोर्टरूममध्ये गर्दी होती। आणखी या सगळ्या विषयात नेमकं काय झालं, आशिष राजे आपल्या सोबत आहेत। आशिष राजे, खरं तर तुम्ही मनोज जरांगे पाटील या सगळ्या विषयात अनेक वेगळ्या प्रकारची कायद्याची लढाई तुम्ही प्रत्येक कोर्टात लढतात। आज नेमकं कोर्टात काय झालं? आज प्रशांतजी, आपण कोर्टाला एवढंच सांगितलं, याचिकामधल्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत या संदर्भात आता तिथे तथ्य राहिलेलं नाही। कारण हेमंत पाटील नावाच्या व्यक्तीने यापूर्वी देखील याचिका केली होती। ती ऑर्डर आपण माननीय उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यांच्या निदर्शनास आणून दिले की हा मुद्दा मागे एकदा स्पष्ट झाला की हेमंत पाटील यांची याचिका अर्थातच आता कोर्टानं ती रद्द केलेली आहे, कारण तो मुद्दा शिल्लक राहिला नाही। पण या सगळ्या विषयामध्ये जो सोलापूरच्या पंढरपूर मधला जो युवकाचा मृत्यू होता याबाबत कोर्टानं नेमकं काय म्हटलं? याबाबत त्यांचं असं म्हणणं की तुमची तक्रार त्या संदर्भात आहे, त्याविषयी सरकार नेमकं काय पावलं उचलतं ते बघणं निश्चितच उल्लेखनीय राहील। आणि सरकारने याबाबतीत त्यांची सुधारित याचिकामध्ये त्यांनी 2-3 मागण्या अजून वाढवल्या आहेत। विषय असा आहे की त्याविषयी सरकारने काय पावलं उचलली सरकार चांगल्या पद्धतीने सांगू शकतं। तेथं कोण आरोपी असावा, कोण नसावा आणि कोणावर आरोप करावे आणि कुणी करावे हा जो विषय आहे हा आम्ही पुढच्या तारखेला टेक्निकली तिथे कोर्टापुढे मांडूच। उद्या तुम्ही उठून कोणाचंही नाव घ्याल आणि कुठेही जोडाल तसं होत नसतं। हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा तुम्ही बोललात। पुरावा असल्याशिवाय तुम्हाला कोणाचं नाव घेता येत नाही। सरकार ताकदवान आहे। सरकार मागच्या तारखेला देखील आपण सर्वांनी जसा तुम्ही पुरावा हा शब्द बोललात तसं आज जसं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे रास्ता रोको, हिंसक वळण, एसटीची तोडफोड, लोकांची गैरसोय, नागरी सेवा प्रभावित असे अनेक मुद्दे युक्तिवाद करताना गुणरत्न सदावर्ते यांनी मांडले। त्यावेळेस सुद्धा तुमचे वकील म्हणाले होते की याचे पुरावे कुठे आहेत? नाही, तेच आम्ही अधोरेखित केलं आणि तेही करू। आता आमचा डिफेन्स आम्ही तुमच्या पुढे कधी सांगू शकत नाही। काही गोष्टी आमच्या प्रिव्हिलेज कम्युनिकेशनचा भाग असतो आणि त्याविषयी सेक्शन 27 तुम्हाला कदाचित माहीत असेल। आम्ही इथे या क्षणाला ते डिस्क्लोज करू शकत नाही। पहिली गोष्ट प्रशांतजी ध्यानात घ्या, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर आरोप करत असाल तर त्याविषयी तुमच्याकडे जनरल परसेप्शननी तुम्ही जर पाहत असाल आणि या गोष्टीला तुम्ही त्याला तो एक चेहरा म्हणून पाहत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे। कोणत्याही आंदोलनाचा हा एक चेहरा असतो आणि तो चेहरा आज मनोजदादा जरांगे पाटील आहे। आज त्यांनी देशाला अत्यंत असे दिशादर्शक असं आंदोलन आजपर्यंत केलेलं आहे। मुद्दा मान्य, पण ज्यावेळेस कोर्टाचा आपण विचार करतो त्यावेळेस पुरावा नक्कीच लागतो। हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे। एक अजून आहे की गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केल्याचा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला। धमक्याचं राजकारण ते करताय अशा प्रकारचंही वक्तव्य त्यांनी केलं। काय झालं नेमकं? असं आहे की सरकार 27 जानेवारीपर्यंत आम्ही तेच सांगितलं प्रेमाचे संबंध होते। यामध्ये दादा आणि बऱ्याच वेळा सरकारच्या बऱ्याचशा डेलिगेट्सनी तिथे अनेक वेळा मंत्र्यांनी असतील, आमदारांनी असतील, त्यांच्या प्रतिनिधींनी असतील, आम्ही पाहिलेले आहे, तिथे चर्चा केलेली आहे आणि ती चर्चेअंती तिथे ते मार्ग काढत अधिसूचनेपर्यंत आली। आणि आज दादांचं म्हणणं एवढंच आहे की अधिसूचनेची अंमलबजावणी झाली पाहिजे, ओबीसीतून आरक्षण पाहिजे। नाही, उल्लेख केलेल्या भाषेबद्दल काय नेमकं कोर्टाने? आणि असं आहे की एखाद्या मागणीला हो म्हणायचं आणि नंतर तुम्ही कायदा दिला म्हणून परत आपण तिसरी वेळी आपण तोंडावर पडलेलो आहे। ही तिसरी वेळ आहे की वरच्या 50% आरक्षण आपण मुंबई हायकोर्टात टिकवलं आणि वरही टिकवलं असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते चुकीचं आहे। आपण ते टिकवलं, परंतु काही क्षणाकरता ते टिकलं। त्यानंतर बऱ्याचशा अडचणी मराठा समाजातल्या तरुणींना तिथे अनुभवायला आल्या, त्या आम्ही स्वतःही तिथे बघितलेल्या आहेत। त्यामुळे 50% वरच्या आरक्षणाची दादांची किंवा कोणत्याही मराठा समाजाच्या कोणत्याही व्यक्तीची तिथे मागणी नव्हती। आणि ही जी सरकारने तिथे आयोगाकडून माहिती घेऊन ती जी मागणी तिथे काल परवा सभागृहामध्ये 21 तारखेला तुम्हाला माहिती असेल एक बिल पास केलेलं आहे, त्याची अंमलबजावणी राजे मुद्दा हा आहे जी की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलेली वक्तव्य याचा उल्लेख जो त्यांनी केला त्याबद्दल नेमकं कोर्टाचं काय म्हणणं होतं? याबद्दल सरकार सक्षम आहे असं मी सांगितलं। त्याविषयी कारवाई करण्यास सक्षम आहे। आमचे प्रेमाचे संबंध तिथे दादांचे आणि सरकारचे राहिलेले आहेत। जेव्हा
की जेव्हा तिथे चर्चा चालू होती. सरकारच्या प्रतिनिधींनी चर्चा कोणत्या आंदोलनाची चर्चेअंती मार्ग सुटतो आणि मार्ग तिथे दिसत नसताना ज्या उद्विग्नतेने त्यांनी 16 दिवस, आपण 2 तास उपाशी राहू शकत नाही, या गृहस्थांनी 16 दिवस कॅमेऱ्यासमोर उपोषण केलेलं आहे. हे त्यांचं 16वं 17वं आंदोलन आहे. या माणसाला तुम्ही असं किती वेळ तपासून बघणार आहात आणि त्याच्याविरुद्ध जे ते उद्विग्नता आहे, तुम्ही एक लक्षात घ्या. उद्विग्नता अत्यंत महत्वाचा मुद्दा ही खरं तर मानसिकता आशिष राजे आहे त्यांची. तुम्ही स्पष्ट केलेला आहे की मानसिकता जी तयार झाली आणि त्या मानसिकतेतनं उद्विग्नता, पण कायदा हा कायद्याचाच काम करतो. महत्वाच्या गोष्टी याच आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या याच इमारतीमध्ये येत्या 5 तारखेला राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ जी बाजू मांडणार ती सगळ्यात महत्वाची आहे. अर्थात कायद्याचं काम करताना कोणी कोणाबरोबर कशा प्रकारची भाषा वापरावी, आणखीन हा युक्तिवाद नेमका कोणत्या स्तराला जातोय हे सुद्धा आता स्पष्ट होणार. हा मुद्दा फारच चर्चेत